कर्ण खरा कोण होता? दाजी पणशीकर. प्रकरण 3. द्वेषाने डागाळलेले जन्मसिद्ध तेज. विदुर आणि कर्ण. कर्ण हा सूतपुत्र होता म्हणून त्याचा अधिक्षेप झाला. तो अखेरपर्यंत एकाकी आयुष्य जगला. तो सदैव जातीबाह्य म्हणून बहिष्कृत राहिला. त्याला आपल्या गुणांचे चीज करता आले नाही. त्याच्या कर्तृत्वाला वाव मिळाला नाही. म्हणून कर्णाबद्दल या आधुनिक लेखकांना कळवळा आला आहे. त्याच्याबद्दल अपार जिव्हाळा असेल तर मग तत्कालीन विदुर हा तर सरळ सरळ दासीपुत्रच होता. त्याचे जीवन हे तर अधिकच अनुकंपनीय ठरायला हवे. परंतु विदुराचा तसा अधिक्षेप झाल्याचा उल्लेख नाही. किंबहुना एक थोर विचारवंत आणि धर्मात्मा म्हणूनच त्याचा गौरवाने उल्लेख केला जातो. आजही विदुर नीतीतील विदुराचे विचार हे चिंतनीय वाटतात. त्याच्या प्रगल्भ वैचारिक विश्वाचे विदुर नीती म्हणजे एक परिपक्व अवस्थेचे लोभस दर्शन. दासीपुत्र असूनही विदुरासारखा दासीपुत्र तत्कालीन समाजात कौरव आणि पांडवात उभयपक्षी आदरणीय ठरला. विदुराला हे स्थान प्राप्त करून घेताना त्याची जात तो दासीपुत्र असूनही आडवी आली नाही. विदुर हा पांडवांचा पक्षपाती आहे अशी समजूत आहे. पण तो पक्षपाती नव्हता तर सत्पक्षाचा आग्रही होता. आणि पांडव हे सत्यवादी सन्मार्गगामी असल्यामुळे त्याचा पांडवांकडे ओढा होता. आणि तरीही विदुर हा कौरवांचा द्वेष्टाही नव्हता. तात्पर्य थोरपणा, कर्तृत्व, पराक्रम हा जातीनिविष्ट मानणारा असा त्यावेळचा महाभारतकालीन समाज नव्हता. पात्रता ही गुणवत्तेवर अवलंबून असते आणि पात्रता ही परिस्थिती निरपेक्ष कर्तृत्वावरच आधारित असते. परिस्थिती सापेक्ष असते. ते कर्तृत्व नव्हे तर ती स्थितिस्थापकत्व सूचित करणारी कर्तृत्वशून्यता. निदान त्यावेळी तरी विदुर हा एक अतुल पराक्रमी राजा किंवा महाबलाढ्य योद्धा म्हणून नामांकित नव्हता. वस्तुतः तो एक अजातशत्रू सल्लागार होता. सद्विचारांचाच उद्घोष करावा, सत्पक्षाचा कैवार घ्यावा असा त्याच्यावर कोणी दंडक घातला नव्हता. आणि तरीही केवळ थोर मनाने कोणताही स्वार्थ मनात न ठेवता हा दासीपुत्र कौरवांना आणि पांडवांना जेव्हा सत्य, न्याय, नीती, सदाचार यांचे श्रेष्ठत्व पुन्हा कंठरवाने सांगून पटवून देऊ पाहतो तेव्हा हाच विदुर योद्धा नसला तरी वंदनीय ठरतो. पराक्रमी नसला तरी पूजनीय भासतो. सम्राट नसला तरी श्रद्धेय वाटतो. का असा हा विदुर जर विश्वबंधुत्वाच्या उदरात भावनेनं पदोपदी मानवतेचं मंगलस्तोत्र गाऊ शकतो. स्वार्थलोभामुळे होणाऱ्या सर्वनाशांचं भयावह चित्र द्रष्टेपणानं सूचित करू शकतो, तर कर्णाला उभ्या आयुष्यात निव्वळ सद्विचार बोलण्याला तरी कोणाची आडकाठी नव्हती ना? का शुभ आणि चांगलं मंगल बोलायला सूतपुत्र म्हणून तत्कालीन समाजाने कर्णावर बंदी घातली होती? नाही. तसा महाभारतात दाखला नाही. महात्मा विदुराशी कर्णाची अंशतः ही तुलना आमच्या दृष्टीने होऊ शकत नाही. इतका तो विदुरासमोर नगण्य आहे. तरीही तुलनेसाठी विदुराची व्यक्तिरेखा घेण्याचे कारण एवढेच की कर्ण हा सूतपुत्र असल्यामुळे त्याची कणव आधुनिक लेखकाला फार वाटू लागली आहे. सर्वांशाने अनुकूलता असूनही म्हणजेच दुर्योधनासारख्या युवराजाची अंतर्गत मैत्री, अंगदेशाचे राजपद, कौरवा साम्राज्याचे पाठबळ, अंगभूत देखणेपणा, स्वपराक्रम इतके असूनही कर्णाला विदुराने जी वैचारिक पातळी गाठली आहे त्याच्या शतांशानेही मजल मारता आलेली नाही.
कोणतेही राजपद न भोगता, हातात शस्त्र आणि अस्त्र न बाळगता, कोणत्याही वैयक्तिक स्वार्थापायी कसलीही धडपड वा अभिलाषा न धरता विदुराने आपल्या शांत, संयमी, सदाचारी आणि उच्च वैचारिक प्रज्ञेने जे व्यक्तिमत्व निर्माण केले व तत्कालीन समाजात जी पूजनीयता प्राप्त करून घेतली, तेवढीही लौकिक प्रतिष्ठा कर्णाने मिळवलेली नाही. असे का? त्याला विदुरा इतकी अनुकूलता नव्हती म्हणून तर तसे दिसत नाही. कर्ण हा परंपरेने म्हणजे पैतृक वारसा नसतानाही दुर्योधन कृपेने अंगदेशाचे राजपद भूषवित आहे. तो सदैव शस्त्रास्त्र संपन्न आणि हवे ते मिळवण्या इतका बाहुबली जरूर आहे. कौरव पांडवांपेक्षा तो वयाने मोठाही आहे. तरीही कर्ण विदुराच्या तुलनेलाही येत नाही. महात्मा विदुर हा सम्राट धृतराष्ट्र आणि पांडू यांचा सावत्र का होईना पण भाऊ होता, म्हणून त्याच्या शब्दाला वजन होते, त्याच्याबद्दल दबदबा होता. असे म्हणावे तर कर्णालाही प्रत्यक्ष युवराज दुर्योधनाची मैत्री आणि निष्कपट प्रेम लाभले आहे. दुर्योधनाची कोणतीही योजना कर्णाच्या मताशिवाय पूर्ण होत नाही. इतका दुर्योधनासारखा भावी सम्राट कर्णाचा अनुनय करतो आहे. तो कर्णाचा शब्द वेदप्रमाण मानून वरच्यावर झेलतो आहे. मग कर्णाचा दबदबा का निर्माण होऊ शकत नाही? दबदबा असो वा नसो, पण विदुराने आपल्याबद्दल पौरजनात जी आत्मीयता आणि आदरयुक्त प्रेम संपादिले होते, तेवढे तरी कर्णाला मिळविणे शक्य झाले का? वास्तविक ही गोष्ट तर अशक्य नव्हती. का? तत्कालीन जनता ही गुण ग्रहण करण्याच्या बाबतीत अपात्र ठरल्यामुळे तिच्याकडून कर्णावर अन्याय झाला. विदुराची योग्यता कर्णाला लाभली नाही किंवा विदुर नीतीसारखी कोणतीही कर्णनीती समाजाने कधीच शिरोधार्य मानली नाही. तरी ज्याच्याकडे डुंकून सुद्धा पाहू नये, ज्याची कीव करावी असा कर्ण हा कोणी सामान्य नव्हता. कर्ण हा कोणी कौरव पक्षाचा एखादा सामान्य शिपाई गडी किंवा दरबारातील भालदार चोपदार असता तर अर्जुनाला त्याला ठार करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली नसती. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. कर्ण हा श्रीकृष्ण, भीष्म, द्रोण, कृप आणि विदुर यांच्या योग्यतेचा नसला तरी एक बाहुबली, शस्त्रास्त्र विद्या संपन्न असा योद्धा असूनही अत्यंत क्षुद्र प्रवृत्तीचा नराधम आणि दुष्ट प्रवृत्तीवर सदैव कायिक आणि वाचिक फुंकर घालणारा एक निचोत्तम खलपुरुष होता. अशा दुष्टांची दखल सुष्टांनी न करून घेऊन कसे चालेल? म्हणून कर्ण हा जेव्हा सद्यस्थितीत आमच्या लेखकांचा वर्णविषय ठरतो, तेव्हा त्यांना कोणावर तरी अन्याय केल्याशिवाय कर्णाला महापुरुष ठरविता येत नाही. आणि कल्पित व असत्य अशा इकडून तिकडून आणलेल्या सद्गुणांच्या चारा पाण्यावर पोचलेला हा बेगडी महापुरुष जेव्हा हे लब्ध प्रतिष्ठित लेखक समाज पुरुषाच्या गळ्यात सद्गुणांचा कौस्तुभमणी म्हणून अडकवू जातात, तेव्हा कसलेच रत्न न पाहिलेल्या सामान्य जनतेकडून या परप्रकाशित खड्यालाच रत्न म्हणून प्रशस्तीपत्र दिले जाते. एकलव्य ही कर्णाहून थोर. दुसरे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे हिरण्यधनुष्य नामक पारधीपुत्र एकलव्याचे. हा एकलव्य जातीने पारधी होता, परंतु द्रोणाचार्यांच्या धनुर्विद्येवर मोहित होऊन त्यांच्या इतके कौशल्य संपादन करण्याचे त्याने ठरविले. पण राजकुलातील युवराजांचे आचार्य द्रोण यांनी त्याला शिकविण्यास नकार देताच या पठ्याने मनाने द्रोणांना गुरुस्थानी मानले आणि त्यांचा मातीचा पुतळा करून त्या
जड पुतळ्यासमोर हा धनुर्विद्येचा अभ्यास एकाग्रतेने सर्वस्व समर्पण करू लागला. प्रत्यक्ष गुरु जे देऊ शकत नाही त्यापेक्षा गुरुविषयीचा सद्भाव हा शिष्याला अधिक काही देऊन जातो. हा तर विद्या संपादनातील एक महत्त्वाचा सिद्धांतच आहे. आजच्या विद्यार्थ्याला क्रय विक्रयाच्या भूमिकेतूनच ज्ञान म्हणजेच शब्दज्ञान ग्रहण करण्याचा एकमेव सिद्धांत समजत असल्यामुळे त्याला कदाचित हा गुरुभावाचा सिद्धांत खोचटपणाचा वाटेल. परंतु सिद्धांत हे कोणाच्या वाटण्यावर सिद्ध झालेले नसतात आणि एकदा प्रामाण्याने सिद्ध झालेले सिद्धांत हे कालचक्र कितीही उलटसुलट फिरले तरी सहसा बदलत नसतात. तात्पर्य, एकलव्याला महाभारतकालीन वातावरणातही तो निकृष्ट अशा पारधी जातीचा असूनही हा सिद्धांत पटलेला होता. एकलव्याने अभ्यास सुरू केल्यानंतर धनुर्विद्येत तो पारंगत झाला. पुढे कौरव पांडवांच्या एका शिकारी कुत्र्याला याच एकलव्याने अशा खुबीने तोंडात 7 बाण मारले की त्या कुत्र्याचे ओरडणे थांबावे, पण त्याला इजा मात्र होऊ नये ही गोष्ट अर्जुन आणि द्रोणाचार्यांच्या मनात भरताच आचार्यांनी एकलव्याची धनुर्विद्या अर्जुनापेक्षा श्रेष्ठ ठरू नये म्हणून त्या निष्ठावंत शिष्योत्तमाचा उजव्या हाताचा अंगठाच गुरुदक्षिणा म्हणून कापून मागितला. ताबडतोब एकलव्याने बाणाने आपला अंगठा कापून आचार्यांच्या पायावर समर्पण केला. असा हा एकलव्य मुळात पारधी जातीचा होता, परंतु धनुर्विद्येत कौशल्य संपादन करताना द्रोणांनी नकार दिला तरी त्याची जिद्द त्याच्या हलक्या जातीची कुंपणे पार करून विद्या संपादन करू शकली आणि म्हणूनच एका सामान्य पारधी जातीचा असूनही एकलव्य आजही त्याच्या पुरता का होईना पण अमर झाला आहे. एका चैतन्यधारी मानवी शरीराने विद्या देण्यासाठी स्वच्छ नैकार देताच या एकलव्याने आपल्या असीम श्रद्धेने जाज्वल्य निष्ठेने जड अशा मातीच्या पुतळ्याकडून विद्या संपादन करून पुन्हा चैतन्यधारी शरीराला पराभूत करण्याचा अलौकिक चमत्कार करून दाखविला. आचार्यांनी अर्जुन प्रेमापोटी या असामान्य शिष्याचा अंगठा कापून घेतला. क्षुद्र स्वार्थाने पण या शिष्याने मात्र अर्जुनाच्या ललाटी नसलेली गुरुकृपा संपादन केली. एकलव्याने आपले मनच द्रोणचरणी वाहिले होते म्हणून तो आचार्यांची आत्मशक्ती एका अंगठ्याच्या मोबदल्यात घेऊ शकला. त्या एका आत्मशक्तीनेच एकलव्य अजरामर झाला. द्रोणाचार्य हे अर्जुनाचे पक्षपाती होते असे गृहीत धरावयास बरीच जागा आहे. एकलव्याला धनुर्विद्या शिकविण्यास तर त्यांनी स्पष्टच नकार दिला होता. त्यामुळे आचार्य हे पक्षपाती होते असे म्हणावयास हरकत नाही. पण आचार्यांनी कर्णाला शिकविण्याचे तर अमान्य केले नव्हते ना. कौरव पांडवांबरोबरच कर्णालाही ते धनुर्विद्येचे प्रात्यक्षिकाने शिक्षण देत होतेच की. परंतु एकलव्याच्या निष्ठेचे प्रात्यक्षिक मात्र कर्णाकडून झालेले द्रोणांना कधीही दिसले नाही. त्या विद्यार्थी वर्गात अशी अतूट निष्ठा त्यावेळी तरी दिसली ती फक्त अर्जुनाकडेच. गुरुविषयी कृतज्ञता. कुमार वयातील धृतराष्ट्रपुत्र 100 कौरवांना, 5 पांडुपुत्रांना व त्याच्या बरोबरीच्या इतर अनेक राजपुत्रांसह कर्णाला शिक्षा देण्याचे कार्य भीष्मांनी वडिलकीच्या नात्याने आचार्य द्रोणांकडे सोपविले होते. नियुक्ती कोणाची आणि कोणी केली याला काही महत्त्व आहे की नाही.
धनुर्विद्येतील अग्रपूजेचे मानकरी म्हणून धुरंधर ठरलेले विख्यात धनुर्धर भीष्म हे आचार्य द्रोणांची योजना करीत आहेत. याला फार महत्त्व आहे. याचा अर्थ असा की द्रोणाचार्यांचे धनुर्विद्येतील कौशल्य पारखण्याची क्षमता ही त्यावेळी तरी भीष्मांकडेच होती आणि तशी ती होती म्हणूनच पितामहांनी आपल्या कुरुकुलातील युवराजांना सांगोपांग विद्या मिळावी म्हणून आचार्य द्रोणांची मुद्दाम योजना केली. द्रोणाचार्य ही केवळ धनुर्धर नव्हते तर अग्रतशतुरो द्रोणाचार्य ही केवळ धुरंधर नव्हते तर असे ब्रह्मक्षात्र तेजाने अथातो उद्दीप्त झालेले जणू साक्षात तेजच, अशा साक्षात तेजोनिधीचा शिष्य होण्याचे महद्भाग्य कौरव पांडवांबरोबरच कर्णाला लाभले होते. ज्या कर्णाला गुरु द्रोणांनी धनुर्विद्येचे वस्तुपाठच काय पण अनेकानेक कौशल्ये शिकविली, त्या कर्णाने त्या गुरुद्रोणांबद्दल वस्तुतः किती उत्कट कृतज्ञ असायला हवे याबद्दल कोणाचेही दुमत असल्याचे कारण संभवत नाही. तर अत्यावश्यक असूनही एक उपकृती स्मरणाची सुसंस्कृत माणसांची सहज प्रवृत्ती म्हणूनही हा कर्ण आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत असल्याचा महाभारतात पुरावा नाही. कर्णाच्या एकूण कलंकित आयुष्याला अधिक काळिमा लागलाच असेल तर तो त्याने जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा द्रोणाचार्यांच्या केलेल्या क्रूर विटंबनेमुळेच निंद्य आणि निकृष्ट अशा शब्दांनी कर्णाने केलेल्या आचार्यांच्या अपमानामुळेच कर्ण खरा तर सूर्यपुत्र म्हणूनच जन्मतःच तो तितकाच तेजस्वीही, परंतु त्याचे तेज हे क्षणशः आणि कणशः शीर्ण विशीर्ण झालेच असेल तर ते त्याच्या गुरुविषयीच्या कृतज्ञपणामुळेच. जन्मताच तेजाचा वारसा घेऊन आलेला हा कर्ण आपले आयुष्य आचार्यांविषयींच्या कृतज्ञ प्रवृत्तीने तर अधिकच संतापजनक आणि तितकेच काळे निळे करून घेत आहे. तेव्हा पक्षपाती भावाने का होईना पण जे थोडेफार कर्णाला आचार्यांनी शिकविले त्याचे मोल कर्णाच्या लेखी शून्यच ठरले. ज्या धनुर्विद्येचा प्राणाधार ठरलेला उजव्या हाताचा अंगठा मागता क्षणी कापून आचार्यांच्या पायावर समर्पण करण्या इतकी समर्पित वृत्ती त्यांच्याकडून साक्षात विद्या न घेताही एकलव्याजवळ असू शकते आणि आचार्यांकडून साक्षात विद्या घेऊनही कर्ण त्या आपल्या सद्गुरूंना आयुष्यभर निंदा नालस्तीशिवाय काहीच देऊ शकत नाही, हा केवढा विरोधाभास. सामान्य कोटीतील एकलव्याच्या मनाची उंची गाठणे जेथे आचार्यांनाही जमले नाही तेथे कोणतीही आणि कसलीही उंची नसलेल्या कर्णाला ती उंची गाठणे तर सोडाच, पण त्या उंचीकडे पाहणे तरी जन्मजन्मांतरी शक्य आहे का? कर्णाची मानसभूमी किती सडलेली आणि किडलेली होती हे पाहायचे असेल तर त्याने केलेल्या द्रोणनिंदेच्या संदर्भातील त्याचे वक्तव्य तपासून पाहावयास हरकत नाही. प्रसंग आहे विराट पर्वातील गोग्रहणाचा. विराट राजाच्या गायी पळविण्यासाठी कौरवांचे प्रचंड सैन्य विराटाच्या सीमेवर येऊन थडकले होते. त्यावेळी विराटपुत्र उत्तराला सारथी करून स्त्री वेशातील एकाकी अर्जुन सैन्यावर धावून गेला. आपल्या प्रचंड सैन्यावर एकाकीपणे वेगाने चालून येणारा तो योद्धा म्हणजे अर्जुनच असला पाहिजे हे ओळखून द्रोणाने आपल्या
सैन्यासमोर अर्जुनाची प्रशंसा करून सैन्याला सावधानतेचा इशारा दिला. पांडव द्वेष. कर्ण हा पांडव द्वेषाने, त्यातही विशेषतः अर्जुन द्वेषाने अंतर्बाह्य जळणारा आणि त्याच्याच प्रभावाने प्रभावित झालेल्या दुर्योधनादी कौरवांना अहोरात्र जाळणारा दाहक द्वेषाग्नी होता. त्याला आचार्यांच्या सावधानतेच्या इशाऱ्यात फक्त अर्जुन प्रशंसेची दुर्गंधी आली. लगेच त्या दुर्गंधीने आपाततः तो ढवळून गेला आणि त्या भरात आपण केव्हा, कुठे आणि कोणाला काय बोलतो आहोत याचे भान न ठेवता तो आपल्याच विद्यागुरूला अद्धा अर्वाच्य बोलू लागला. आचार्य, आपण अर्जुन प्रशंसा नेहमीच करता, तशी ती यावेळीही केली. तरी लक्षात ठेवा की माझ्या या दुर्योधनाच्या केसाचीही सर अर्जुनाला येणार नाही. एवढेच बोलून कर्ण जर थांबला असता तरीही आम्ही कर्णाला कोणताही दोष न लावता स्वस्थ बसलो असतो, किंवा आचार्यांच्या सावधानतेच्या इशाऱ्याने कर्णाच्या अंगी वीरश्रीचा संचार होऊन आचार्यांचा अंतस्थ हेतू सफल झाला आणि कर्णाने चालून आलेल्या पराक्रमाचे स्वागत करून तो अर्जुनाशी सामना देण्यास प्रवृत्त झाला असे समजलो असतो. परंतु कर्णाच्या या बोलण्यामुळे सर्व सैन्यात वीरश्रीचा संचार होण्याऐवजी आचार्यांच्या मुखातून अर्जुनाचा नामोच्चार होताच त्या प्रचंड सैन्याची अक्षरशः दाणादाण उडाली. अर्जुनाच्या आगमनाच्या वार्तेनेच तो कौरव सेना सागर दोलायमान झाला. असे व्हायला नको होते, कारण काही काळापूर्वी याच चक्रवर्ती सैन्याने विराटाच्या गायी पळवून लावल्या होत्या. पण हजारो गायींचे कळप पळवून नेणे ही त्यावेळी वीरश्रींची गाथा ठरली होती. तरी आता केवळ अर्जुन नामाने इतके दोलाचलित व्हायला नको होते. अंगभूत व्यक्तिमत्वाचा प्रभाव कसा आणि किती लक्षणीय ठरतो याचे हे एकच उदाहरण फार फार बोलके आहे असे आम्हाला वाटते. पांडवांच्या वनवास काळात का होईना, म्हणजे त्यांच्या दीर्घ अनुपस्थितीत ज्या कर्णाने चारही दिशांच्या समस्त राजे महाराजांना आपल्या धनुर्युद्धातील कौशल्याने पराभूत करून दुर्योधनाचे मांडलिक केले होते. प्रचंड पराक्रमी जरासंधासारख्या महावीर ज्याने बाहुबलानेच नामोहरम करण्याचा विक्रम केला होता, तो साक्षात कर्ण ज्या सैन्यात व सैन्याच्या अग्रभागी राहून अर्जुनाला क पदार्थ लेखून असताना सरसावीत आहे, त्यामुळे तरी त्या कौरव सैन्यात तत्काळ वीरश्रीचा शक्तिसंचार व्हायला हवा होता. पण ते तर राहिले बाजूलाच. केवळ अर्जुन चालून येतो आहे असे आचार्यांनी सूचित करताच त्या सैन्याचे पाय लटपटू लागले. अर्जुनाशी सामना द्यावा लागणार या कल्पनेनेच ते सैन्य भयभीत झाले. त्यामुळे वास्तविक कर्णाने त्यावेळी पुढाकार घेऊन त्या सैन्याला धीर देण्याचा मोठेपणा दाखवायला हवा होता. परंतु ते मित्र कर्तव्य राहिले बाजूलाच. उलट हा कर्तव्यच्युत मूर्ख आपल्या गुरुजींनाच दोष देऊ लागला आणि सैन्य घाबरण्याचे खरे कारण म्हणजे हा अर्जुन नसून द्रोणाचार्यच आहेत असे म्हणून दुर्योधनाला सल्ला देऊ लागला की या आचार्यांना प्रथम हाकलून दे. पांडव प्रेमाने आमचा वारंवार तेजोभंग करणे एवढे यांना माहीत. या भिक्षुकांची अक्कल ती किती. जिज्ञासूंनी मुळातून विराट पर्वातील हा उत्तर गोग्रहणाचा समग्र प्रसंग पाहावा, म्हणजे त्यांना पूर्वापर संबंध लक्षात येईल. येथे फक्त कर्णाची मानस भूमिका स्पष्ट व्हावी म्हणून
आवश्यक ते संदर्भ घेतले आहेत. वरीलप्रमाणे इतकी निंदा कोणा निरक्षर आणि सामान्य माणसानेही आपल्या गुरूंची केली नसती. प्रकरण 3 द्वेषाने डागाळलेले जन्मसिद्ध तेज. कर्ण खरा कोण होता? दाजी पणशीकर. येथे समाप्त.